बिग बॉस मराठी सीझन 6चा पहिला एपिसोड खूप धमाकेदार होता. खूप गोष्टी घरातल्यांच्या कळाल्या आणि कोण कसं खेळते, कोण कसं दिसतंय, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला आज. नमस्कार, तर मी मेघा आणि स्वागत करते तुमचं ॲक्शन शॉर्ट्समध्ये. सर्वात आधी तर यार, आज बिग बॉसने ना सगळ्यांना रेशन कार्डाचं महत्त्व कळवलं की बाई गोल्डन, सिल्वर, ब्रॉन्झ आपल्याकडं कोणतं असतं, केशरी, पिवळं. तर रेशन कार्डचं महत्त्व तर तुम्हाला माहिती आहे. प्रत्येकाच्या घरोघरी असतं रेशन कार्ड. तर त्याच्याबद्दल तर मी सांगणारच आहे तुम्हाला. आज जी तन्वी आहे ती आपल्याला आहे ना मध्ये मध्ये मुद्द्यांमध्ये ना भांडण म्हणजे ते ना भांडण करण्यासाठी उतावीळ, ते तर आपण स्टेजवर पाहिलंच होतं. तशी ती रुचिकाबरोबर भांडण्याचा प्रयत्न करत होती. आजही ती बाथरूम एरियामध्ये विशालशी भांडण्याचा प्रयत्न करत होती, पण विशालने तिची बोलती बंद केली, जशी त्याला माहिती करायची तशी. आणि नंतर तिने अजून एक भांडण रुचिताबरोबर केलं, ज्याची काही गरज नव्हती. एकदम बेसलेस होतं ते, एकदम बेसलेस. आणि तो मुद्दा तिचा नव्हता, पण ते डिस्कशन चालू होतं रुचिता आणि करणचं. तर ती उगाचच मध्ये आली, खरोखर उगाचच मध्ये आली, काहीच गरज नव्हती खरं पाहिलं गेलं तर, असं मला पर्सनली वाटतं. आणि आपल्याला दिसलं की तन्वी आणि रुचिता जे एक डिस्कशन करत होते ना, मला ते पण एक आवडलं नाही. ते जे बोलत होत्या की जसं राकेश झालं, म्हणजे राकेश बापट झालं, किंवा मग विशाल कोटियाल झालं, त्याला तुम्ही अकबर बेरवलं तो पाहिलंच असेल. तर किंवा मग सोनाली राऊत झाली. तर हे जे ना हे हिंदीतले आलेले ना, हे जरा स्वतःला जास्त शहाणे समजतात. या सगळी तन्वी आणि रुचिताचं डिस्कशन चालू होतं. ॲक्च्युली तन्वी म्हणत होती स्वतःला जास्त शहाणे समजतात. यांना काही म्हणजे असं त्यांचं डिस्कशन जे हे बाहेर गार्डन एरियामध्ये चालू होतं दोघींचं. आणि दुसऱ्या दिवशी हे भांडण जे तिने रिकामं काढलं, मला तर कळत नाही. आणि ओ माय गॉड, मागच्या वेळेस त्या अंकिताला होता भांडी घासण्याचा ट्रोमा, ते ऐकून मला हसू आलं होतं. पण ह्यावेळेस आहे ना मी लोळून हसली बाई, की एखाद्या व्यक्तीला फक्त झक मारणं बोललं तरी त्याला ट्रोमा होतो त्या शब्दाचा. यार, आपण डेली असं कोणाला जाय झक मार तिकडे, असं तसं काही पण पटकन बोलून टाकतो आपण. आणि हिला त्या शब्दाचा ट्रोमा आहे आणि त्याच्यावर नाही ढसा रडत होती. त्याबद्दल मी पूर्ण सांगणारच आहे तुम्हाला. पण मला या गोष्टीचं खूप हसू आलं आणि मला असं वाटलं का सुरुवातीला ना तुमच्याशी हा पॉईंट नक्की म्हणजे डिस्कस करावा, की यार मागच्या वेळेस होता भांडी घासायचा ट्रोमा, यावेळेस आहे झक मारण्याचा ट्रोमा, म्हणजे तो शब्द वापरण्याचा ट्रोमा. खरंच मला खूप हसू आलं याचं, की खरंच हे ना चांगला म्हणजे सीझन जे ना पाहून आले. म्हणजे मला तर वाटतं हिला दुसरी अंकिता वगैरे बनायचं आहे की काय बनायचं आहे नेमकं. कारण निक्की तर तिला वाटतंय का बाबा निक्कीचा ताज जो आहे ना तो सोनालीने तर हिरावून घेतला आहे, चला आपण अंकिता बनून जाऊ मग. पण नाही, पण हे ना मला खूप हसू आलं आहे. आणि घरामध्ये सूरज बनण्याचा कोण प्रयत्न करतं आहे, पण सूरजची गोष्ट वेगळी होती. तो जो दिसत होता ना तो नॅचरली दिसत होता. त्याचा साधेपणा, त्याचा सरळपणा, त्याचं घर झाडणं, आपलं म्हणून, आपलं मित्र म्हणून सगळ्यांशी बोलणं, डिस्कशन करणं. तो जास्त शहाणपणा न करणं, भांडायचं आहे तर भांडणं, जे बोलायचं ते तोंडावर बोलणं. ह्या सगळ्या गोष्टी सूरजच्या दिसत होत्या. पण सूरजसारखं बनण्याचा प्रयत्न करून जो फेल ठरला आहे ना, तो आहे भाई प्रभू शेळके. कसं आणि काय मी तुम्हाला सांगतेच पुढे. जे दिसू राहील मुलगा तुम्हाला वाटतंय लहान पण लई चॅप्टर आहे बाई. सोनाली राऊतने एकदम बरोबर ओळखलंय, विशालने सुद्धा बरोबर ओळखलंय त्याला. चॅप्टर पोरगा आहे भाई, चॅप्टर आहे. मग
मी सकाळी बघत होतो यार गुगलवर याचं नेमकं वय किती, तर गुगलवर 24 दाखवत होतं आणि आज त्यांनी एपिसोडमध्ये तर फायनली सांगितलं की 19 का 20 त्याचं काहीतरी वय आहे. तर हे सगळ्या गोष्टी यार प्रभू स्मार्ट प्लेयर आहे, एक लक्षात ठेवा. तो सूरजसारखा दिसण्याचा बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय, पण नाही बनवू शकणार तो. कारण सूरजला आहे ना लोकांनी इथे ठेवलं आहे आणि त्याचा तो साधेपणा, तो भोळेपणा लोकांना दिसत होता. कॅमेराज चालू असतात, कळतं लगेच कोण साधं आहे, कोण बनण्याचा प्रयत्न करतं आहे. प्रभू जे आहे ना तो बनण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या गोष्टी दिसत होत्या. ते विशालनीसुद्धा आहे ना एक डॅन्यूब रूममध्ये बसून ना गेम ऑब्झर्व केला आहे आणि तसाच तो बोलला, साखर आहे ना तो फक्त दिसण्यासाठी मागत होता. जसा तो साखर मागत होता तसा बाकीचे सगळे कंटेस्टंट त्याच्यावर जोक्स करत होते किंवा मग हसत होते किंवा मग बोलत होते. हे मला पटलं, हे अगदी खरं आहे. तो साखर खरोखर दिसण्यासाठीच मागत होता. असू शकते चहाची तलफ, मी नाही म्हणत, पण दरवेळेस त्याला माहिती आपण जेव्हा जेव्हा चहा मागतोय तेव्हा तेव्हा आपण दिसतोय किंवा काय, तर दरवेळेस चहाची मागणी करणं, दरवेळेस साखरेची मागणी करणं. तर विशाल ना एक सांगू का, एकदम डोकं लावून आहे ना प्रत्येक कंटेस्टंटला पाहतोय आणि तो प्रत्येक जण कसा खेळतो ना एकदम. तुम्हाला एक सांगते, घरात बसून ज्याला समजलं ना की भाई कोणाचा गेम काय आहे, तो व्यक्ती टॉपला जातो, एवढं लक्षात ठेवा. फक्त त्याला समजला पाहिजे की यार कोण काय गेम खेळत आहे आणि ऐन वेळेला आहे ना त्याच्यावर आवाज पण उचलला पाहिजे. तोच व्यक्ती बिग बॉसच्या घरात टिकत असतो, जो खऱ्या आणि सही मुद्द्यांमध्ये हात घालतो आणि त्याच्यावर आवाज उचलतो सगळ्यात आधी तर. आणि जो मेन म्हणजे स्वतःचे निर्णयांवर ठाम राहून स्वतःचे निर्णय स्वतः घेतो, हेच तर आहे बिग बॉस. तर हे आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याच्यानंतर बाई रात्री झोपताना यांचं डिस्कशन बाई कोणाचं, सोनाली म्हणते विशालला, आता मी मेकअप काढते आणि मेकअप काढल्यावर माझा रमेश बाहेर येईल. आणि खरोखरच रमेश, मी तिला ओळखलंच नाही बाई, मेकअप काढून बसलेली. मी म्हणलं यार हा विशाल कोणाशी डिस्कशन करतो, हा तर दिवसभर सोनालीसोबतच बसला. नीट पाहिल्यावर कळालं की बाई तिथं सोनाली आहे. होय. तर हे सगळं जसं तुम्हाला मी बोलले की प्रभू जो आहे डोकं लावून खेळतो आहे, खरोखर सांगते. पण त्याचा हा चॅप्टर पण यार ऑडियन्स ओळखून घेईल. तर आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. चला, सगळ्यात आधी आपल्याला काय दिसलं, सामान्य माणसाप्रमाणे सामान्य माणसाप्रमाणे काय म्हणता, कमवावी लागेल. काय, इज्जत आणि मेहनत करून गोष्टी कमवाव्या लागेल. तर आणि जसा तो पण म्हणतो, कोण, प्रभू, की मला मेहनतच करायला आवडते, मेहनत 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 मेहनत. मग म्हणूनच मला वाटतं बिग बॉस त्याला साखर देत नाही का काय, की त्याच्या साखरेसाठी एखादा स्पेशल टास्क डिझाईन करतील बिग बॉस. तर बिग बॉसने बाई सगळ्यात आधी तर महाद्वारबद्दल बोलले आणि रेशन कार्डबद्दल बोलले. महाद्वार कोणासाठी खोलणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोल्डन रेशन 100%, सिल्वर रेशन 50% आणि ब्रॉन्झ 25% मिळेल, सगळं आज सांगून दिलं बिग बॉसने. आणि त्यानंतर म्हणजे बिग बॉसनी हे सांगितलं ना की आज रात्री मन भरून भाई हे घर बघून घ्या, जितकी मजा करायची तुम्ही करून घ्या. म्हणजे हे नाही बोलले बिग बॉस जितकी मजा करत, हे मी बोलते, पण घर बघून घ्या मन भरून. तेव्हाच यांना कळायला पाहिजे होतं की घर मन भरून बघायला लावता, उद्या काय घराच्या बाहेर काढणार की काय. तर हेच डोकं लावून जे आहे ना या छोट्या छोट्या गोष्टी ना अशा डोक्यात घेऊन ना गेम खेळावा लागतो. हे कोणाच्याच लक्षात नाही आलं की उद्या घराला ताळं लागू शकतं, म्हणजे घर बंद होऊ शकतं, बिग बॉस घर बंद करते. तर हे कोणाच्याच लक्षात नाही आलं. मी खूप सरप्राईज आहे की एका पण कंटेस्टंटच्या लक्षात नाही आलं. तर त्याच्यामुळे आज रात्री तुम्ही काय म्हणता यार, जेवण वगैरे सगळं देऊन टाकलं बिग बॉसने. जेवण करा, मजा करा फुल, हे खा ते खा, गाजर हलवा वगैरे खा,
मग मस्त सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि गाजर हलवा प्रभू जो आहे, प्रभू म्हणत होता, बिग बॉस माझी एक चपाती उरली आहे आणि ना हा गाजर हलवा मी बाहेर जाऊन खाणार आहे. तर बाई सकाळी साखरने आली तर किती जण म्हणजे कोण, मला वाटतं करणच म्हणत होता, करण होता की सागर होता, करण होता आय थिंक. तर तो म्हणत होता की गाजर हलवा आपण चहात टाकू आणि पिऊ. तर तो म्हणे की मी एक वेळेस तर गुलाबजाम टाकून पण यार तो चहा गोड होतो. खरंच यार कोणी ट्राय केलं घरी मला सांगा बाई. गुलाबजाम म्हणा, गाजर हलवा म्हणा, कोणती अशी मिठाई जर चहात टाकली म्हणजे त्या एक पाणी उकळलं आहे त्यामध्ये प्रॉपर चहापत्ती आणि दूधही आहे आणि त्याच्यामध्ये जर कोणती मिठाई टाकली तर तो चहा गोड होतो. आणि तो कसा लागतो सांगा बाई मला कमेंट सेक्शनमध्ये कोणी घेतला असेल तर. तर ते म्हणत होता की म्हणजे करण की ते टाकून दे, पण तिने काय टाकलं नाही. कोण होतं त्याच्यासमोर फिमेल कंटेस्टंट, मे बी एक मुलगी होती त्याच्यासमोर, कोण होती, तन्वी होती मे बी की दिव्या होती. तर का रुचिका होती, दोघी तिघींपैकीच कोणती होती, मे बी तन्वी नाही तर रुचिकापैकीच कोणीतरी होती. तर तो सांगत होता, तर ती म्हणे नाही 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 मी नाही टाकणार गाजर चालवा, कारण ती कसं लागतं काय लागतं नाही का. सो त्याच्यामुळे मग या गोष्टी झाल्या. ठीक आहे. तर बिग बॉसने सांगितलं तुमचं रेशन कार्ड जे आहे ते उद्या लागू होईल, आज मस्त झोपून वगैरे या. तर बाई त्याच्यानंतर विशालचं तिथे बोलणं चालू होतं बाई सोनालीशी. अजून कोण होतं तिथे, मे बी तन्वी होती की रुचिका, अजून एक कोणतरी होती की प्राजक्ता होती, आय डोंट नो, प्राजक्ता शुक्रे. तर त्यांचं डिस्कशन चालू होतं. त्याच्यानंतर हा आला प्रभू आला आणि मग आणि त्याच्या आधी एक अजून इन्सिडेंट घडला की प्रभू चहा मागत होता की बिग बॉस साखर मागत होता, साखर पाठवा आणि ते बोलताना सगळीजणं आहे ना हसत होती की बाबा तो साखर मागतो आहे. त्यालाही कळालं मला फुटेज मिळतो आहे तर मी सारखी साखरच मागणार होता जोपर्यंत बिग बॉस देत नाही. आणि तो सारखा साखरेची मागणी जी ना करत होता बिग बॉसला. त्यानंतर तो असंही म्हणताना आपल्याला दिसला की बिग बॉस कॅमेरा कुठे, मी दिसतोय की नाही. तर मग मला नंतर राकेशने त्याला उचलूनही घेतलं, बाई कॅमेरा दाखवला बोल याच्यात. मग तो बोलला पण की बाई बिग बॉस कॅमेरात बोलतोय मी की बाई साखर पाठवा प्लीज, मला चहाची तलफ लागली. त्यानंतर राकेशने त्याला खाली ठेवलं आणि मग त्याच्यानंतर त्याचं चालू झालं की काय बिग बॉस चहापत्ती आहे, दूध आहे, पण साखरच नाही. मग हे झालं साखर पुराण झाल्यानंतर तो विशाल कोट्याने यांचं डिस्कशन जे चालू होतं तिथं आला आणि तो म्हणे की बाई मी मला ना कालूडॉन म्हणतात. तर विशाल वाटलं की काय कालूडॉन, तो काय कालूडॉन वगैरे नाही रे बाई, तू छोटा डॉन आहे. तर मला हे विशालचं आवडलं. त्याच्यानंतर बाई तो म्हणे छोटा डॉन आहे. त्याच्यानंतर बाई तो म्हणे छोटा डॉन आहे तो विशाल म्हणे. तर ते एक त्यांचं जे भांडण आहे ते पुढे वाटतं, पुढे अजून नाही एवढं यांचं बोलणं झालं. त्याच्यानंतर तो तिथून निघून गेलेला. आणि दीपाली आणि रोशन भजनकर यांचं डिस्कशन चालू होतं की बाई मुलीच्या जन्माबद्दल म्हणजे सांगत होते भजनकर जे सांगत होते, म्हणजे रोशन भजनकर सांगत होते की बाई तो माणूस खरंच मातीतला आहे. त्या माणसाने हमाली वगैरे पोती वगैरे जे वाहून त्याने ती जी बॉडी आहे ती बनवली आहे. आणि याबद्दल हे ऑब्झर्वेशन जे विशालने पण केलं डॅन्यू रूममध्ये बसून, तसं मी बोलली की प्रभूचं ऑब्झर्वेशन केलं त्याने, तसं तो हेही बोलला की हा जे आहे ना सारखं आहे ना हे सांगत असतो. मग याचं म्हणणं काय, आपण जे प्रोटीन वगैरे घेतो हा जो आहे ना हा फक्त देखावा करतोय का बुवा मी हे करतोय ते करतोय, असं त्याचं ऑब्झर्वेशन. हा देखावा करतोय किंवा मी बघ बुवा मी प्रोटीन घेत नाही, बघ बुवा मी हे घेत नाही, या सगळ्या गोष्टी. तर याचं देखाव्याचं म्हणजे बॉडी जी आहे हे करतोय तो देखावा करतोय असं विशालचं म्हणणं होतं, त्याचं ऑब्झर्वेशन होतं. तर दीपाली आणि भजनकरमध्ये डिस्कशन होतं की मला वाटतं त्यांना भजनकरांना 3 मुलं आहेत. तर ते म्हणे मुलीच्या जन्माबद्दल सांगत होते की बाई मुलीसाठी मला ट्रॉफी वगैरे जिंकायची आहे. आणि मग एक
सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणे पोती वाहणारा माणूस आज या बिग बॉसच्या घरात आलेला आहे आणि मी माझ्या मुलीसाठी आलो आहे, तिच्यासाठी मला ट्रॉफी घरी घेऊन जायची आहे. त्यानंतर आपण पाहिलं की बाई प्रभूची परत मागणी चालू झाली, साखर साखर. जसं की विशालने ऑब्झर्व पण केलं का हा आहे ना दिसण्यासाठी साखर जो आहे सारखी मागणी करत होता साखरेची. मला तलफ आली ये द्या. मग नंतर मी तुम्हाला जसं सांगितलं की राकेशने उचलून घेतलं. नंतर रुचिताने भजनकरला कंप्लेंटही केली की हां सोनाली जास्तच ॲडव्हान्स आहे, सोनाली जास्तच ॲडव्हान्स आहे, असं झालं तसं झालं. नंतर रोशनला वाटलं सोनाली कोण, आणि ठीक आहे ना पहिल्या दिवशी एवढ्या लोकांना कोण लक्षात ठेवतं. मग त्याला वाटलं यार सोनाली कोण सोनाली कोण सोनाली कोण. मग तो कोणती छोट्या कपड्यावाली. मग ते नाही असं नाही म्हणायचं, तो तिचा कॉस्ट्यूम आहे, आपण असं नाही बोलू शकत. तो नाही हा पण मग आता त्याला नाव पण तर नाही माहिती, तो बोलणार काय दुसरं. तर कोणी पण तेच म्हणलं ना ती रेड ड्रेसवाली ती ग्रीन ड्रेसवाली, तर त्यांनी तसं बोललं की ती छोट्या कपड्यावाली, फक्त एवढंच आहे की ती छोट्या कपड्यावाली बोलला. त्याच्यानंतर मी तसं बोलले की बाई कॉस्ट्यूम आहे तिचं असं नको. नंतर राकेशला आहे ना घोरणारी लोक आवडत नाही, आणि त्याला घोरल्यावर ना झोपेचं फुल डिस्टर्ब होतं, म्हणजे झोप त्याची डिस्टर्ब होते एकदम. आणि तसंच झालं. राकेशनी म्हणजे विचारलं की बाई कोणी घोरत तर नाही ना. तर त्यांचं ते डिस्कस, तर तो एक म्हणतो हा मी नाही घोरत, पण नंतर त्याला कोणी ना कोणी घोरणारं रात्री सापडलं पण, आणि बिचारायला बाहेर झोपावं लागलं. पण असं नाही की रात्रभर झोपला, ठीक आहे. बिग बॉसने टाईम पण सांगून दिला लगेच की बाई वेळ सकाळी 6 वाजता. तो सकाळी 6 वाजता बाहेर सोफ्यावर गेला होता झोपायला राकेश. तर तो कसा गेला मी सांगतेच थोड्या वेळात. तर दिव्या सांगत होती म्हणजे बाकीच्या महिला सदस्यांना किंवा आपल्याला नेहमी बोललं जातं की आपण याच्या जीवावर मोठं झालो, त्याच्या जीवावर मोठं झालं. कोणी म्हणजे बापाचं नाव घेतं, कोणी नवऱ्याचं नाव घेतं, कोणी भावाचं नाव घेतं, म्हणजे कोणाचं ना कोणाचं, का आपण आपलं मोठं नाही होऊ शकत का वगैरे, असं सगळ्या तिथल्या ज्या फिमेल कंटेस्टंट त्यांच्याशी डिस्कशन करत होती. आणि खरंच मला आहे ना ही दिव्या ना भारी कंटेस्टंट वाटली. म्हणजे 25 वयात ना जे अचीव केलं आहे या मुलीने, खरंच म्हणजे काबिले तारीफ आहे. मी हेच म्हणत की खरंच स्तुती योग्य आहे हे सगळ्या गोष्टी. आणि राकेशनेही तिची स्तुती केलेली आहे, आणि तिला खूप ज्ञान दिसलं मला इतिहासाबद्दल. ते छत्रपतींबद्दल असो, छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल असो, छत्रपती संभाजीराजेंबद्दल असो, तर ते कोणाबद्दल तिने ते डिस्कशनही केलं. तिला खूप ज्ञान आहे त्यांच्याबद्दल, ते दिसतं. आणि ते आता हळूहळू आपल्याला उलगडेल, कधी ना कधी ती काही ना काही गोष्टी सांगताना आपल्याला दिसेल. पण तिचं ते आज तेव्हा छोटासा ट्रेलर जो आहे ना तो दिसला आपल्याला बातचीतमध्ये, अजून आपल्याला कळेलच. तर तिला आपले जे महापुरुष होऊन गेले त्यांच्याबद्दल भरपूर अशी माहिती आहे, इतिहासाबद्दल भरपूर काय म्हणतात जाणकार आहे ती, सगळं माहिती तिला, मला असं वाटतंय. सो दॅट्स गुड. बघूया आता अजून गोष्टी उलगडतीला. असतं पहिलाच दिवस होता. सो ते म्हणतात ना एक कंटेस्टंटची झलक जी ना आपल्याला दिसली, कोण कसं आहे. पण हळूहळू गोष्टी उलगडतील आणि कोण कसं आहे, कोणाचं अग्रेशन येईलच बाहेर टास्कमध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघूयात ते आपण नक्कीच. आणि मग त्याच्यानंतर बाई आपण बघितलं की विशालने जे प्रभूला उचलून घेतलं, म्हणजे त्यांचं ते डिस्कशन चालू होतं, आणि मग त्यांचं असंच बोलणं चालू होतं. मग म्हणजे विशालचं, सोनालीचं, मे बी तिथं प्राजक्ता होती. आणि मग तिथे प्रभू आला, आणि प्रभू त्यांचं बोलणं चालू होतं हेच की बाई मी कालू डॉन वगैरे, मला हे म्हणतात ते म्हणतात, असं बोलणं चालू होतं. मग त्याच्यानंतर हा आहे ना प्रभू त्याला काहीतरी शब्द बोलला मे बी, आणि मग त्याच्यानंतर याने ना त्याला असं उचलून घेतलं. कोणी? विशालने प्रभूला उचलून घेतलं, आणि प्रभू जो आहे त्याच्यावर एकदम असा रागात बोलला नाही का. आणि ते असतं ना यार, आपण ते काय म्हणता यार, मेल इगो हर्ट होतो, तुम्हाला माहितीच असेल. तर तसंच तो जो आहे प्रभू त्याच्यावर चिडला, म्हणजे थोडासा चिडूनच बोलला. तो दिसत नसलं तरी ते वाटत होतं रागात बोललेलं.
तर बुवा तुम्ही मला असं कसं काय बोलला, मग मी बोलू का बाळा वगैरे असं काहीतरी बोलला की मग, तर तो म्हणे तू असं काय बोलतोय, तो म्हणे हो मग मी तुम्हाला असं प्रेमाने समजावून का बाळा मला उचलू नको बा असं तसं, हां माझा हात दुखतोय हे दुखतं असं काहीतरी बोलला, तो काहीतरी दुखतंय माझं. तर त्याच्यानंतर विशालने त्याला परत जाणून बुजून उचललं आणि तो म्हणे मला नाही प्लीज खाली ठेवा. आणि जसं त्याला खाली ठेवलं तर विशाल बोलला तू फक्त नावाचा डॉन आहे, पण मी करणारा डॉन आहे असं. तर आहे ना असं बोलला आणि तसाच प्रभू जो आहे तिथून निघून गेला. आणि प्रभूनी मस्त गेला आणि बघितलं यार कुठे भाई कॅमेरा कॅमेरा कुठं, कॅमेरा समोर बसायचे मला, हा समोर कॅमेरा आहे मग मी बसतो. आणि मग देवाची जी म्हणजे देवाचं नाव घ्यायला लागला की मी इथं आलो, असं झालं, असं झालं, मला यांनी असं उचलून घेतलं, ताकद दाखवताय, हे करताय ते करताय, प्रेमाने सांगा ना, असं. तर उचलून घेतलं तर त्यांनी हे पण बोलत, त्यांनी सांगितलं की बाई माझा हात दुखतोय बाई प्रेमाने सांगणार. तो प्रभू बोलला पण की बाळा मला उचलू नको बाळा असं बोलला. तर ते त्याला मेल इगो तर हर्ट होणार ना विशालचा. मला असं वाटतं या ठिकाणी विशालची एवढी काही चुकी नाही आहे, असं मला वाटतं पर्सनली. तुम्हाला काय वाटतं मला सांगा. हे काय बाई सापाचे दान वापरता आले पाहिजे, काय लिहिलं होतं, सापाची दात जे वापरता आले पाहिजे हे डिस्कशन चालू होतं सोनाली त्यांचं. तर ते अर्धवटच राहील, म्हणजे त्यांचं दाखवलं बिग बॉसने, पूर्ण नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं बाई राकेश सचिनला म्हणतो की बाई खानदेशी लोक खूप प्रेमळ असतात. हो असतात बाई खूप प्रेमळ, आणि असतात खानदेशी लोक राहतात प्रेमळ. आणि खरंच सचिन कुमावतजींना बघितलं ना तर खरंच वाटतं पण. आणि मस्त गाणे वगैरे म्हणून त्यांनी घरात आज जो आहे ना असा एंटरटेनिंग माहोल जो आहे ना बनवला, ते गाणं म्हटलं त्यांनी. तर त्याच्यानंतर राकेश म्हणे की खानदेशी लोक खूप प्रेमळ असतात. सचिन बोलले हो खूप प्रेमळ असतात, फक्त असं ते म्हणतात ना जीवाला जीव देणारा मित्र किंवा जीवाला जीव देणार कोणी पण असं साथी भेटला पाहिजे, आणि धोका देणारा तर बिलकुल नाही पाहिजे. मग ते असतात खूप प्रेमळ, खूप चांगली, खूप साधी बोळे असतात, हुशार असतात पण असतात. तर त्यानंतर तो सीन तिथेच कट झाला. आणि नंतर आपण काय बघितलं भाई प्रभू, मी सांगितलं ना एकदम कॅमेरा अँगल बघून मस्त रडायला बसला एकदम. तर मी सांगते ना यार हा फुल टूक खेळायला आला आहे, म्हणजे हा जो मुलगा आहे ना हा फुल टूक खेळतो, हा स्मार्ट प्लेअर आहे, एक लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला वाटत असेल का हा असा बोलतो तसा नाही, तो गोष्टी ठरवून बोलतोय हे लक्षात ठेवा. सूरजचं याचं कंपॅरिझन करू नका, बिलकुल करू नका. सूरज तर गेमच खेळत नव्हता, तो वागत होता घरात त्याच्या घरातल्यासारखं. हा गेम खेळायला आला आहे, हा गेमर आहे एवढं लक्षात ठेवा. त्याला माहिती आहे काय कुठं बसायचं. सूरज तर कधी कॅमेरा अँगल्स तरी बघत होता का? मग हा कॅमेरा अँगल बघतो ते आजच बघितलं मी. तर त्याच्यानंतर आपण बघितलं बाई सोनाली विशालला बोलती तो प्रभू जो आहे ना तो दिसतो तसा नाही, खोड्याबाज आहे, खोड्याबाज नाही मॅडम, तो स्मार्ट आहे, स्मार्ट. तो गेम खेळायला आला, लक्षात ठेवा तुम्ही. पण बघूया आता. नंतर आपण बघितलं तो पहिले ना प्रभू तिथे रडत बसल्यानंतर तो रोशन आला तिथे, रोशन भजनकर. नंतर त्याच्याशी लपवायला लागला. अरे बाबा तुला लपवायचं तर मग सांगूच नको ना. लपवायला लागला आणि मग त्याला हळूच जाऊन सांगतो तो जायला लागल्यावर. मग याच्यावरनं कळतं तुम्हाला किती चॅप्टर प्लेअर आहे तो. तुला सांगायचंच नव्हतं तर तू नव्हतंच सांगायचं, नंतर तू सांगतोय. नंतर हा रोशनला म्हणतो प्रभू की बाई तो विशालला ना त्याच्या बॉडीवर लई घमंड आहे. मग नंतर हा बोलतो रोशन ठीक आहे करू दे घमंड, आपण त्याला दाखवू नंतर, तू नको टेन्शन घेऊ. आणि चल काय भेटत बसतं, चल तू बाहेर. आणि टेन्शन नको घेऊ, आपण दाखवू त्याला नंतर बाहेर. आणि ते झाल्यानंतर तेच म्हणजे आपल्याला दिसलं की त्या गोष्टी झाल्यानंतर विशालने त्या प्रभूची
माफी मागितली गाईस. येस, विशालने त्या प्रभूशी बातचीत केली, माफी मागितली, मिठी मारली. आणि सांगितलं बाई तू सॉरी तू ना मनावर घेऊ नको. ती सगळी मजाक मस्ती चाललेली होती. तर सरळ असं सांगितलेलं त्यांनी बाई की बाई मजाक मस्ती चालली होती, मनावर नको घेऊ. पण आता बघू काय गेम खेळतो हा प्रभू त्याच्यासोबत किंवा विशाल याच्यासोबत. त्यानंतर आपण बघितलं बाई दिव्या म्हणते बाई जेवणाच्या बऱ्याच पदार्थांची ना मला ॲलर्जी आहे. ओ माय गॉड. आता काय असते ना कोणाकोणाला मशरूमची असते, कोणाला ओनियनची असते, कोणाला कसली असते, कोणाला कसली असते. तर आता बघू हिला जेवणाची काय ॲलर्जी आणि आता बाकी लोकांबरोबर ही कसं पटवून घेईल. आता हिला कांदा चालत नसेल पण सगळ्यांसाठी आता तुम्हाला माहिती प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल जेवण बनत नाही बिग बॉसच्या घरात. सगळ्यांना एका क्वांटिटीमध्ये बनतं. राशन जे ना असं फिक्स करावं लागतं की बाई या दिवशी एवढंच वापरलं पाहिजे, असं असं फिक्स करावं लागतं माहिती आहे का. 7 दिवसाचं 6 दिवसाचं असं. मला तर अजूनही आठवतं ते म्हणजे हिंदी बिग बॉस जे मी रिव्ह्यू करते त्याच्यामुळे मग त्याच्यात दिसतं की बाई कसे ते 6-7 दिवसाचं आहे ना पोर्शन जे आहे ना असे काढून ठेवतात की आजचं एवढं आजचं एवढं आजचं एवढं. तर ते पोर्शन जे ना काढून ठेवतात. आता हिला जर ॲलर्जी असेल तर ही सगळ्यांबरोबर जमवून कसं घेईल ते आता बघणं आता आपल्याला औचित्याचं ठरेल. उद्यापासून ते राडे बघायला मिळतील. जेवणावरनं भांडणं होणार, नक्कीच होणार. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण आलं बाई, सगळ्यांनी जेवण केलं. प्रभू माझी ना एक चपाती उरली, फक्त गाजर हलवा मी खायला नेतो आणि तेवढी साखर पाठवा हां प्लीज. हे सगळं दिसण्यासाठी बोलतं का. तो दाखवण्याचा प्रयत्न करते का मी पण सूरज चव्हाणसारखा साधा भोळा आहे, पण नाही कळतं कोण गेम खेळते. मी जसं सांगितलं ना. त्याच्यानंतर आपण बघितलं की सचिन कुमावतने गाणं म्हणून दाखवलं बाई सोनाली आणि दीपाली सय्यदला. हो, आणि तो गाणं म्हणत होता आणि बाई सोनाली नाही का म्हणत होती हो येते हो नाही का. आणि तो गाणं म्हणत होता रस प्यायला दे मनी माय, रस प्यायला दे मनी माय. हे गाणं जे अहिराने तो गात होता आणि खरंच सगळेजण खूप एन्जॉय करत होते. आणि मग सोनाली म्हणतही होती बाई काय बस 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 असं काहीतरी म्हणत पण होती. तर ती एक प्रकारे ट्रोल करत होती आणि त्या ट्रोलचा जो आन्सर आहे ना तो सचिन कुमावतने दिला आहे. आणि डायरेक्ट म्हणे सोनाली रस प्यायला आहे मनी माय, रस प्यायला आहे. आणि त्यानंतर करणनी त्याने टाळी मारून जो हशा फोडला आहे ना बाई त्याच्यावरनं, म्हणजे बोलत बोलत हसत हसत त्यांनी सोनालीला ट्रोल केलं ते दिसत होतं. ते उत्तर दिलं ट्रोलिंगचं उत्तर ट्रोलिंगमध्ये ते दिसतही होतं आपल्याला. आणि त्यानंतर अहिराणीमध्ये तिला काहीतरी बोलला जे सोनालीला बिलकुलच नाही कळालं. आणि मला तशी अहिराणी ना पूर्णपणे कळते, फक्त बोलता इतकी खास येत नाही पण मला कळते. पण मी ते लिहिण्याच्या नादात ना मी ऐकू नाही शकले तो नेमकं काय बोलला, नाही तर मी सांगितलं असतं की नेमके काय बोलले. त्याच्यानंतर आपण बघितलं बाई प्रभू आणि राधाचं बोलणं झालं होतं. मी पहिल्यांदा मोठं घर पाहिलं इतकं मोठं घर पाहिलं नाही तर आमचं कसं पत्र्याचं वगैरे. पण मला स्वच्छता आवडते. आमचं कसं आहे पत्र्याचं घर आहे पण आमचं हे वेगळं आहे, म्हणजे किचन वेगळं आहे, बाथरूम वेगळं आहे, टॉयलेट वेगळं आहे वगैरे. मला खूप स्वच्छता लागते असं तसं. पण मग राधा म्हणाली हां ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाकडं असतंच ना ते. पण ते नाही अरे ते म्हणजे तिकडे गावाकडे म्हणजे पत्र्याच्या खोलीत ज्या तिथं बाहेर भांडे असतात ना. तर हे सगळं बोलणं त्यांचं चालू होतं. त्यानंतर तो प्रभू म्हणत होता की बाई मुंबईत तर बाथरूमला जायचे सुद्धा पैसे द्यावं लागतात आणि एखाद्याकडं पैसेच नसले तर त्यांनी काय करावं सगळ्यात मोठं. आणि नंतर राधा म्हणली की मला पण चाळीतलं जीवन जे आहे बाई खूप आवडतं. आणि तिने त्याच्यावर काय हसून दिलं, दुसरं काय बोलणार होती ती. त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं बाई चाळीत राहायला पण एक वेगळी मजा आहे असं बोलली राधा. त्याच्यानंतर आपण बघितलं की विशाल आणि रुचिताचं बाई भांडण झालं.
थोडंसं झालं ते, खूप असं सिरियस नव्हतं, अगदी थोडं होतं ते. हं. त्याच्यानंतर आपण बघितलं बाई रोशन बॉडी कॉम्पिटिशनबद्दल. हां, रोशन जो आहे तो 2 तिथं मुली उभ्या होत्या, त्या कोणत्या कंटेस्टंट होत्या मला माहीत नाही. पण तिथं राकेश पण होता आणि त्यांचं बोलणं चालू होतं बॉडी बिल्डिंगबद्दल, सॉरी बॉडी कॉम्पिटिशनबद्दल बद्दल. आणि ते बोलत होते की बाई ज्यावेळेस कॉम्पिटिशन किंवा मग ते असते ना काहीतरी त्यांना काप्स घ्यावे नाही लागत किंवा घ्यावे लागतं असं काहीतरी असतं. 2-3 दिवस एकदम मीठ मीठ त्यांना बंद नाही, राकेश म्हणे कोणतं तरी कॉम्पिटिशनसाठी त्याने 1 महिना मीठ नव्हतं खाल्लं आणि 1 महिना मीठ न खाल्ल्यानं तुम्ही विचार करा, बिना मिठाचं अन्न खाल्लं आणि किती इरिटेट झाला असेल तो बिना मिठाचं खाऊन. ते पण. आणि त्याच्यानंतर रोशन म्हणे ते कोणत्या तरी कॉम्पिटिशनसाठी त्यांनी तर 3 दिवस पाणी पिलं नव्हतं. विचार करा, पाणीसुद्धा पिलं नव्हतं. सो यार कठीण आहे यार हे बॉडी वगैरे, बापरे. नंतर नंतर विशाल बोलला की यार चहा भेटला असता ना तर खरंच बरं झालं असतं, अशी तलफ लागली चहाची. तो चहा तर नंतर सोनाली बोलते बाई बघ ना, तो एक चहा मागून मागून झोपला. हां, तर तो विशाल म्हणतो तो दिसण्यासाठी चहा मागत होता. मी दिसण्यासाठी नाही मागत आहे, मला जेन्युइनली प्यायचा आहे चहा, त्याच्यामुळे मी मागतो आहे. तो दिसण्यासाठी चहा मागत होता, तो दिसण्यासाठी साखर मागत होता, तसं मी नाही मागत आहे म्हणे. तो सगळ्या गोष्टी दिसण्यासाठी करते, हे ऑब्झर्वेशन होतं त्याचं. हां, इवन रोशनवरूनही त्यांनी एक ऑब्झर्व केली गोष्ट की बाई हा याला दाखवतोय की बुवा मी ट्रेडमिलवर न पळता अशी बॉडी बनवली आहे, मी पोती वाहून वाहून असली बॉडी बनवली आहे. कारण जो करतो ना या गोष्टी 17 वेळा सांगत नाही, असं त्याचं म्हणणं विशाल कोटे यांचं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. नंतर आपण बघितलं बाई तन्वी आणि दिव्या. विशालबद्दल सोनालीबद्दल म्हणजे बोलताय की बाई ते हिंदी करून आले, जसं मी तुम्हाला बोलले हिंदी करून आले असं बोलत होते. की मग ते स्वतःला जास्त शहाणी समजतात वगैरे वगैरे यांचं बाहेर बोलणं चालू होतं. वॉकिंग विथ टॉकिंग चालू होती. त्यानंतर आम्ही बघितलं प्राजक्ताने बाई गाणे म्हणून बाई सगळ्यांना झोपवलं, म्हणजे झोपताना गाणे म्हणले आणि वाह काय ते सूर लागत होते यार. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. मला नाही सूर लावला, पण यार तिने सूर लावले ना ते खूप कमाल होते. आणि मग नंतर सकाळी 6 वाजता दाखवण्यात आलं आपल्याला की राकेशला बाई घोरण्याचा त्रास होता आणि विशाल घोरत होता बाजूला. विशाल घोरत होता आणि राकेशला होत होता त्रास. राकेशने सरळ ब्लँकेट उचललं आणि सरळ सोफ्यावर जाऊन झोपून घेतलं. बाहेर झोपला आणि नंतर 9ला लगेच गाणं चालू झालं बाई. गाणं चालू झालं त्याच्यानंतर हे पण पाहिलं का सकाळी सकाळी तन्वी आणि सचिनचं डिस्कशन चालू होतं की बाई तुम्हाला आहे का अशी बाहेर राहायची सवय. तर सचिन बोला नाही ना, मला नाही म्हणजे जमत असं बाहेर राहायला, नाही का, मला नाही सवय. त्याने घरी कोण कोण असतं तुमच्या. आणि बायको असतात, आई वडील असतात, मला 3 मुलं आहे, 1 मुलगी आहे, 2 मुलं आहे असं काहीतरी. आणि साहिल 2 मुलगा आहे माझा लहान आहे. सो तिला तिने मला तर शॉकच बसला बापरे. 3 मुलं. लगेच मग प्रभू आला, आपण बघितलं आणि प्रभू बोलला तेल कुठे, हे कुठे, ते कुठे. मग बाई प्रभू जे सगळंच लावून बघत होता, सिरम लाव, पावडर लाव, अजून काय नाही क्रीम लाव, सॉरी पावडर क्रीम लाव, हे लाव ते लाव, बाई चालू होते याचं फुल. सगळं काही मस्त तयार बियार होऊन मस्त आला होता. सिरम लावलं. त्याच्यानंतर बाई करणने विचारलं बाई तुझं वय काय. तर तो म्हणे माझं आहे काय 19 का 20. तर करण म्हणतो 20व वरीस धोक्याचं र 20व वरीस धोक्याचं त्याला. त्यानंतर बाई प्रभूने त्याने यार पण नंतर मी पाहिलं की प्रभूने ना काहीतरी यांना पंच मारला आणि हे ना जबरदस्त हसायला लागले आणि याच्यावरूनच त्यांना कळायला असेल का हा स्मार्ट प्लेयर. लहान नाही, स्मार्ट प्लेयर आहे तो. त्यानंतर आपण बघितलं बाई दिव्या आणि राकेशचं डिस्कशन चालू होतं तिथे.
तर माझे सगळे मोटिवेशनल व्हिडिओ असतात असं दिव्या सांगते. तिला तोकडे कपडे वगैरे घालून ती बिलकुल गोष्टी करू नाही शकत, कारण सोशल मीडियावाले जे तिचे फॉलोअर ते लगेच उचलतात त्या गोष्टी. आणि मग ती म्हणे माझे 9 लाख प्लस फॉलोअर्स आहे. माझे मोटिवेशनल व्हिडिओ असतात. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांनी म्हणजे जे काही गोष्टी केल्या त्याच्याबद्दल ती बाई माहिती सांगते आणि मला खरंच कमाल वाटली ती. तर हेही बोलला. ती म्हणे मला तर म्हणजे हे सर्व आहे ना ऐकायची सवयच नाही. ताई, सरकार हेच ऐकायची सवय. हे इथं आल्यावरच मला दिव्या ऐकू येते. ताई प्लीज असं बोलू नको गं. आम्हाला एका हिंदी कंटेस्टंटची आठवण येते. मग ती म्हणायची की बाई मला आहे ना आमच्या घरचे सगळे बॉस म्हणता आणि मग मला इकडेच सगळे माझ्या नावाने हाक मारतात. सगळ्यांना माहिती मी कोणाबद्दल बोलते. ज्यांनी हिंदी बिग बॉस पाहिलं असेल त्यांना समजलं असेल. सो हे सांगून ती दिव्या आणि राकेश म्हणे खरं तर 25व्या वर्षी तू या गोष्टी अचीव केल्या आहे. सो हे खूप म्हणजे कौतुकास्पद आहे या गोष्टी. तू हे सगळं म्हणजे यू आर व्हेरी टॅलेंटेड. यू आर ओनली 25. तर तुला एवढं नॉलेज आहे या गोष्टींचं. सो सरप्राईजच वाटलं असेल त्याला डेफिनेटली. तर प्रभू म्हणतो बाई बिग बॉस साखर द्या, नाहीतर मी राशन कार्डाचा काय टास्क आहे ते तरी चालू करा. काय नेमकं असं बोलला आणि बिग बॉसनी मग खरंच चालूच करून दिलं. तुफान आलं, बजर वाजलं आणि त्याच्यावर आला 5 मिनिटाचा टायमर. त्या बिग बॉस बोले फक्त 5 मिनिटं आहे, तुम्हाला तुफान थांबवायचं आहे की झेलायचं आहे. नंतर यांच्यामध्ये डिस्कशन झालं बाई आणि बहुमताने यांनी निर्णय घेतला की आपण झेलूया जे असेल ते. त्याच्यामुळे आपण थांबवायचं नाही. थांबवून काही वेगळा ट्विस्ट असला तर आपल्याला जेवणच नाही मिळालं तर हे सगळं विचार जे ते करायला लागले कंटेस्टंट. आणि मग त्यांनी विचार केला की बाई आपण समजा थांबवलं पण तर काही ना काही आपल्या वाटेला येणार आहे, तर आपण त्याशी झेलूया ना. तर फक्त अनुश्री जी आहे तिने नकार दिला बाई. बाकी सगळ्यांनी जे बहुमत केलं. अनुश्री एवढे बोलली माझा नकार आहे. तर सागर कारंडे बोलतो तुला बहुमत म्हणजे काय कळतं का मॅडम. त्याच्यानंतर बाई तुफानासमोर अख्खी जंगल नष्ट होता. नंतर अनुश्रीने सरळ अनाऊन्स केलं की बिग बॉस मी नाही यांच्यात सामील, हेच आहे. तुफानासमोर अख्खी जंगल नष्ट होता. टास्क कोणाला समजला नाही. आता हिंमत त्यांनी कोणी दाखवली नाही टास्क समजून घ्यायची. तर आता सर्वांसाठी त्याच्याचमुळे मी घर बंद करत आहे आणि बिग बॉसने करून टाकले घर बंद. येस. त्यानंतर घराला कुलूप लागलं. रेशन, बेड, बाथरूम काहीच म्हणजे वापरता जे येणार नाही. इवन बाहेरचं फर्निचरही यूज करणं बिग बॉसने बंद करून टाकलं त्यांचं. आणि बिग बॉस हेही बोलले बाई तुमचा मूर्खपणा आहे ना मुळं बिग बॉसची दारं जी आहे ना बंद झाली. नंतर अनुश्री बोलायला लागली. अनुश्री लगेच हिरोईन झाली. बघा मीच खरी, बघा मीच हुशार, मी किती खरी होती बघा, मलाच अक्कल आहे, कोणालाच ते कळालं. शेट यार बजर का नाही दाबलं मी. तुमच्याहून झालं. माझं तर ब्रश करायचं बी बाकी आहे, माझं सगळं बाकी आहे आणि आता सगळं बंद केलं. ओ गॉड बिग बॉसने मी काय करू. आज चालू होतं स्वतःच्याच हाताने आपण ना कुऱ्हाड मारून घेतली. ओ माय गॉड असं वाटतं अनुश्री. तर बाई बिग बॉस आयुष तुम्हाला वाटलं नाही वाईटच झालं की बाई तुम्हाला सांगतो की बिग बॉसने कधी अनफेअर गेम खेळला नाही. हे आयुषचंच म्हणणं होतं की आयुष असं किंवा करण असं त्यांचंच म्हणणं होतं की बाई आपण जर थांबायचं केलं तरी आपल्याला काही ना काही होणारच आहे, शिक्षा तर मिळणारच आहे. त्यापेक्षा मग आपण झेलूया, बघूया काय मिळतं. या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर अनफेअर गेम खेळत नाही. तुम्हाला हिरो बनायचं होतं ना पण तुम्ही मूर्ख बनला. येस. त्याच्यानंतर बाई सगळ्यांचे आरोप प्रत्यारोप जे एकमेकांवर चालू झाले. तू नाही केला, तू बहुमत नाही केलं, तू काय सगळेजण म्हणायला लागले की यार मी तरी करायला पाहिजे होतं, मी तरी बदल दाखवलं. सगळ्यांचंच हेच चालू होतं. त्यानंतर सगळ्यांचे आरोप प्रत्यारोप अनुश्रीला करण मी एकटा नव्हतो सोबत होतो.
अनुश्रीला करण बोलला की बाई मी एकटा नव्हतो, यांच्या सगळ्यांच्या सोबत होतो, त्याच्यामुळे माझा नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं आपण विशाल बोलला बाई आपण झेलूया मग, असं काय असलं होतं. नंतर अनुश्रीचं त्याच्यामध्येच भांडण झालं. नंतर तुम्हाला त्याचे परिणाम समजले नाहीत, फर्निचर यूज करू शकत नाही तुम्ही, शॉर्टकटवालेच फक्त यूज करू शकता. आयुष प्रभूला म्हणजे शॉर्टकट घ्यायवर म्हणजे बसला होता. त्यानंतर बीबी बोलले की बाई तुम्ही बाथरूम जे बाहेरचं यूज करू शकता. त्याच्यानंतर बाई सोनाली राकेश बापटला म्हणते की बाई रुचिका बिना मुद्द्याची भांडणारी दिसते, आणि हे एकदम खरं आहे. खरंच गोष्टींना सरपेर नसता. मला वाटतं रुचिकानीपेक्षा तन्वी जास्त भांडणारी आहे. मे बी तन्वीबद्दलच बोलली असेल, माझ्याकडनं चुकून रुचिका लिहिली आहे वगैरे. नंतर करण सांगतो बाई राधाला मला नातेवाईक सांगायचे काही ना काही काम कर. ही गोष्ट एकदम खरी आहे. नातेवाईकांना बिलकुल सण होत नाही बाई, या माझ्या बहिणीचा मुलगा असं काय घरी बसलाय, माझ्या भावाचा मुलगा असं नाही, मग काहीतरी कामच कर असं राहतं. तर मग सांगायचं काही ना काही काम करायचं. मग त्याने हेही सांगितलं तो कुठे कामाला जात होता काही नाही सांगवता. कारण त्याच्यानंतर सोनाली त्या छोटाने ना सगळं केलं आहे, आंघोळ पण केली आहे, ब्रश पण केला आहे, खाल्लं पण नाही, पिल्लं पण आहे, पक्का ॲक्टर आहे बाई तो, आणि एकदम खरंच पक्का ॲक्टर आहे. नंतर करण स्विमिंग पूलचं पाणी पिला. करणचं तिथं डिस्कशन चालू होतं, मला वाटतं रुचिताशी, किंवा हे काय बुवा असं नाही का. तो म्हणे आता आपण पूलमध्ये गेलो तो नॅचरली तोंडात पाणी जातं, आणि त्याच्याबद्दल थोडं झालं पण होतं की बाई हे काय बोलत आहेत. त्याच्यानंतर ती तिकडं निघून गेलेली. नंतर तो बोलला की बाई स्विमिंग पूलचं पाणी पिलं तर काय त्याच्यात एवढं, आणि त्यात कोणता फालतूपणा आहे. आणि ह्या फालतू शब्द ऐकला आणि ती तिकडून पळतच आली. कोण तन्वी. आणि तिला काहीतरी वेगळाच गैरसमज की तिला फालतू बोलला, जे की म्हणजे बेसलेस भांडण होतं. पहिले ऐकायचं नाही प्रॉपर की काय बोललाय काही नाही, कोणाला बोललाय काही नाही, लगेच चालू व्हायचं, सुटून द्यायचं. नंतर आपण बघितलं तन्वी उगाच भांडायला चालू झाली बाई. हो, तन्वी उगाच तिथे भांडण करायला चालू झाली. आणि त्यानंतर रुचिता बोलली बाई तू काय बाई झक मारली तू, म्हणजे तुझ्या या डिस्कशनमध्ये मी बोलली असं काहीतरी बोलली ती, म्हणजे तिने झक मारली आणि या डिस्कशन बोलली असं तिला म्हणायचं होतं. पण झक मारली बोलतात बाई तन्वी लागली रडायला. हो, आणि इवन ही पण बोलली ही. आणि राकेशही बोलला बाई नळावरची भांडणं जी ना चालू झाली ऑलरेडी घरात, तर सिंपती घेऊ नको हे पण बोलण्यात आलं. तुझं तोंड शेणात घाल हे बोलली बाई रुचिता. झक मारली असं बोलली. नंतर बाई करून बोला बाई झक मारली या शब्दाचा ट्रॉमा आहे. ओ माय गॉड, मला इतका हसू आलं. झक मारली या शब्दाचा ट्रॉमा आहे. कोणाकोणाला भांडी घासायचा ट्रॉमा असतो, हिला झक मारली शब्दाचा ट्रॉमा आहे. सो खरंच मला खूप हसू आलं जेव्हा हे बोलला ना, लय हसू आलं, मला लय हसायला आलं खरंच. नंतर बिग बॉस बाई शॉर्टकटवाल्यांना फूड आणि चहा बिग बॉसने पाठवला आहे, आणि मेहनतवाल्यांना फक्त फ्रूट्स दिले, फक्त फ्रूट्स. प्रभू म्हणतो बाई चहा द्या बिग बॉस चहा द्या, तूच निवडलं मेहनती सुधार, मग खा फ्रूट. तो म्हणला माझी सवय आहे, मला चहा द्या. नंतर तो त्याच्याबद्दल सांगत होता प्रभू विशालन त्यांना की 3 तासाने मला ब्लड चढवायला लागतं, आणि हे सगळं 8 वर्षापासून हे सर्कल जे आहे ना चालू आहे. आणि त्यांनी त्याचा काहीतरी आजार सांगितला, काय यार काहीतरी पॅलेसेमिया काहीतरी समथिंग काहीतरी आजार सांगितलेला, आणि तो आजार आहे म्हणे. तर विशाल म्हणे बाई म्हणजे तुझ्या बॉडीमध्ये ना स्वतःहून असं रक्त बनत नाही, तर तुला ते बाहेरून घ्यावं लागतं, आणि दर महिन्याला ते एक म्हणताना चेंज करावं लागेल ते फिल्टर, तर तशा गोष्टी कराव्या लागतात. तर विशालने त्याला म्हणजे थोडंसं असं दिलासा दिला की बघ काही नाही रे यार, चालतं काही नाही, एवढं टेन्शन घ्यायचं असं तसं. सो हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड होता, आणि खरंच खूप छान होतं आजचा, म्हणजे जो एपिसोड होता खूप छान होता. जो सगळेच मुद्दे जे ना सुरुवातीपासून मी रीतसर मांडले, आणि जे मेन मुद्दे त्यांच्यातही हात घातला आहे. आणि तुम्हाला याच्याबद्दल आहे ना
काय वाटतं ना मला नक्कीच सांगा भाई कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हेही मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि माझा रिव्ह्यू कसा वाटला हेही सांगा मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सो टिल देन शुभरात्री, गुड नाईट, टेक केअर गाईज. आणि उद्याचा रिव्ह्यू पाहायला पण तयार राहा. आणि मधून जर असे काही प्रोमो झाले ना तर त्याच्याबद्दल पण आपण नक्कीच बोलूया. सो त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल घंटा नक्की दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ पडला की नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला बघता येईल. सो टिल देन बाय, गुड नाईट, टेक केअर आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड डू लाईक द व्हिडिओ. थँक्यू.